शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांना चांगला दिवस जावो. आज दिनांक 17 फेब्रुवारी, महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल मैदान वडूज या फाटीवरती आयोजित केलेलं आहे. या मैदानातील पारितोषिक आहेत: प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 31,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 21,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे 11,000 रुपये. 5 नंबरचं पारितोषिक 7,000 रुपये, 6 नंबरचं पारितोषिक आहे 5,000 रुपये आणि 7 नंबरचं पारितोषिक आहे 5,000 रुपये. अशा प्रकारे वडूज या फाटीवरती मैदान आयोजित केलेलं आहे. भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान. या मैदानामध्ये सर्वांना पडलेला हा एकच प्रश्न आहे की सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर या मैदानात आपल्याला पळताना दिसेल का? तर मित्रांनो, या मैदानात ही देखील बकासूर आपल्याला पळताना दिसणार नाही. आणि यानंतर ही अजून एक बातमी सांगतो मित्रांनो, 18 तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानात देखील आपला बकासूर पळणार नाही. तर मित्रांनो, अजून एक अपडेट देतो. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त ओपनचं भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान पठारवाडी येथे आयोजित केलेलं आहे. या मैदानात देखील आपल्याला बकासूर 100% पळताना दिसेल मित्रांनो. आणि याचा संभाव्यता पायरा आहे तो म्हणजे आपला घरचा साज वादळसोबत आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो. हा पायरा संभाव्यता आहे. चतुर्मुख केसरी मौजे पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मैदानातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 81,000 रुपये पारितोषिक आहे आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आहे 55,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे 44,000 रुपये. पंचम क्रमांकाचे पारितोषिक आहे 33,000 रुपये, 6व्या क्रमांकाचे पारितोषिक आहे 22,000 रुपये आणि 7व्या क्रमांकाचे पारितोषिक आहे 11,000 रुपये. या मैदानात देखील मित्रांनो आपल्याला 100% फिक्स बकासूर आपल्याला पळताना दिसेल. त्याचा संभाव्यता पैरा आहे वादळ. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.